गाइस जर्नीचा आपला आहे डे 4. नाश्ता नुश्ता करून आपण निघलो कारण आज आपण जाणार आहोत बद्रीनाथला. नाही अटक गए हो पक्का. बुट सगळी जो बघा आता आम्ही वरती बांधले बूट आणि जॅकेट. काल केदारनाथला येताना पाऊस लागला मजबूत म्हणून शूट वगैरे करताना आलं तर सकाळी निघलो सगळं ओलं झालं म्हणून बांधलं. यशविका झाली झोपली सगळे एकदा झालं. माझी तब्येत जरा डाऊन झाली तर थंडी खूप आहे खराब. तर इथून निघूया पुढे दाखवतो मला ब्लॉगमध्ये आपण काय काय आज खावं. दो फेको फेको प्रगती खोल काच. हॅलो यशविका बघा. थंडी खूप होती रात्री पण आम्ही आलो तेव्हा तो खूप मुसळधार पाऊस आणि एवढूसा पाऊस पडला. माझ्या मते तरी अर्धा तासच पाऊस पडला असेल पण एवढं पाणी 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 खूप पाणी एवढा फोर्स आहे पाण्याला. लगेच आम्ही बस स्टँडच्या इथून येत होतो. बस पार्किंगचं आहे एक जागा तिथे फक्त बसच पार्क करतात. पूर्ण ते बसच्या हाफ टायर गेले एवढे लगेच पाणी साठलं होतं. बापरे खूप पाऊस. मग त्याच्यामुळे आमचे सगळे जॅकेट शूज सॉक्स सगळं पाण्याने सगळं भिजले. आता मग ते वरती सगळं बांधतायत. शूज आहेत आमचे जॅकेट्स आहेत सगळं भिजलेले आहेत ते आता कारवर बांधतायत. मग आम्ही निघालो आता बद्रीनाथला जायला. स्टे ट्यून्ड. आपण नाश्ता करायला उठलेलो जरा नाश्ता विश्ता करून आता आपण पुढच्या हॉल्टला निघालो. हॉल्टला नाही म्हणा कर्णप्रयागला निघालो आपण. तिकडे पण 2 नद्यांचा संगम आहे तुम्हाला मी दाखवतो. तब्येत ठीक नसल्यामुळे झोपलेलो मी. आत्ता उठलो नाश्ता करायला. आता इथून निघतोय दाखवतो तुम्हाला रस्त्याचा व्ह्यू कसा आहे एकदम. यशविका नाही यशविका बसली यशविका हाय गाईज. तर दाखवतो तुम्हाला असं क्लायमेट आहे. अलकनंदा है 2 नदी संगम बघा. नीचे जाते हैं क्या? हाँ जाते हैं पर पैदल आना पड़ेगा. ऊपर में आप पार्किंग का एरिया नहीं है ना. अरे आगे से आगे रोक के गाड़ी फिर पैदल आना पड़ेगा. आमची यशविका खेळतीये पझल. यशविका आता पझल बनवणार आहे. ओके बोल यशविका. गाइस आता आम्ही पझल बनवणार आहे आणि आता तुम्ही बघा मी कसं पझल बनवते आणि नीट
सॉल्व्ह करायची असते. पजल बनवायचं. चला टाइम, यशविकाचा टाइम स्टार्ट. स्टार्ट झालं माझा टाइम. आता ती बनवणार माझं छोटंसं. बनव. हा तुकडा इथे जाणार आणि हा वाला तुकडा इथे जाणार. मग दोघांना इथे जॉईंट करायचं. मग आपल्याला हे वर्तुळ सुरू करायचं. ठीक आहे. मग ठीक आहे. हे दोन्ही आपण ठेवून द्यायचं इथे आणि हे दोन्ही आपण उचलायचं आणि हे इथे लावायचं आणि हे इथे. हे झालं आपलं जॉईंट. हम्म. मग आपण ना इथे हे लावायचं. मग इथे हे लावायचं. बरोबर. गुगल मॅपला काय लावलेलं? मग आपल्याला हे तुकडा इथे लावायचा आहे. मग आपण हा वाला तुकडा इथे लावू शकतो. हा वाला तुकडा पण इथे लावू शकतो आपण. म्हणजे आपण हा वाला तुकडा पण इथे पण लावू शकतो. मग आपण हा वाला तुकडा इथे लावायचा. मग हा वाला तुकडा इथे लावायचा आणि हा वाला दुसरा तुकडा इथे लावायचा आणि आपण हा दुसरा तुकडा इथे लावायचा आणि आपण हा दुसरा तुकडा आपण इथे नाही लावायचं शकतो. मग आपण हा वाला तुकडा आपण इथे लावू शकतो. हा वाला तुकडा आपण इथे लावूया. मग आपल्याला फक्त थोडेसे तुकडे बाकी आहे. मग आपलं झालं. मग आपण हा खाली तुकडा आपल्याला हा खाली लावायचा. हा दुसरा तुकडा आणि हा खाली लावायचा आहे. हा दुसरा तुकडा आणि हा खाली लावायचा आहे दुसरा. मग आपल्याला हा वाला लावायचा आहे. मग आपलं कंप्लीट. ये बघा, यशविकाने पझल कंप्लीट केली आहे. यशविका, या पझलचं नाव काय? काय बोलते तू या पझलला? आठवते. मुंबईला आपण काय बघायला गेलेलो? गेट ऑफ इंडिया. येस. ओके, बाय. बाय गाईज. आता मी माझं गेट ऑफ इंडिया बनवला आहे आणि आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय. सबस्क्राईब. बाय बाय.
एक आपण आहे इंडियाच्या खतरनाक रोडवरती, जो एंड आहे रोडचा. आपण जिथे बद्रीनाथला चाललो आपण त्या रोडवरती आहे. तो फुल धमाल आहे, फुल कर्व्स आहेत, फुल रिस्की रोड आहे. आणि एंड रोडचा एंड तिथून डायरेक्ट चायना बॉर्डर चालू होते पुढे. तो घेऊया रोडचा आनंद आपण. फुल वादियों में टकरा गए. विष्णूचं मंदिर आहे. हालत खूप टाईट झाली आपली. छोटासा रोड आहे जायला, शॉर्टकट. पुढे पण गेट आहे, मधूनच आलो इथे. प्रगती आहे पुढे. माझी हालत बेकार. आता तू किती लगेच मस्त परिसर मंदिराचा. गर्दी वगैरे पण नाही, टेन्शन नाही, लगेच दर्शन होऊन गेलं आपलं. जोशी मठ. केदारनाथ चढून ट्रेकिंग केल्याचं कसं हालत झाली आहे. आता पकडून पकडून उतरायला चढायला लागतंय. आम्ही पोचलो आहोत जोशी मठ. इथे सगळे बोलतात ज्योती मठ. बघू शकता तुम्ही परिसर. व्ह्यू आहे मंदिराचा बघा. नरसिम्हा मंदिर. थांबलो आता जरा नाश्ता करायला. मस्त हॉटेल आहे, बघू शकता. आता आम्ही चालू बद्रीनाथला. जोशीमध्ये झालं आमचं दर्शन. नदीला वेळ दीड तासावरती बद्रीनाथचं दर्शन करून मग डायरेक्ट रूम वगैरे खाऊया आणि सो जाएंगे. भाईजी दिक्कत नहीं है कोई, आराम से सो जाएंगे. थोडी तब्येत आपली डाऊन आहे, चलते है. आज बद्रीनाथ, उद्या मानवा विलेज, परवा ऋषिकेश, मग डायरेक्ट घरी रिटर्न.
आता आपण बद्रीनाथला आलो आहे. थंडी खूप आहे. तुम्हाला दाखवतो मागे बघा, बर्फाचा डोंगर, बर्फाच्या मध्ये मंदिर आहे. आम्ही उतरलो आता, प्रगती शूज घालतो. यशविका रेडी आता जाऊ मंदिरात, दर्शन घेऊन डायरेक्ट रूमवर जाऊन झोपू. खूप थकलो आपण. चला मग पुढे मंदिर दाखवतो. पुढे मार्केटमधून चाललो आपण आता मंदिराकडे. जवळच एवढं काय, बाहेर थांबते गाडी, बाहेरून आपण चालत जाऊ शकतो. 5-10 मिनिटावरतीच मंदिर आहे. एवढं का पिट्टूची गरज नाही. पिट्टू जाऊ मंदिराकडे चाललो आपण. 5-10 मिनिटात पोहोचून मग मला मंदिर दाखवतो लांबून. पुढे अलाउड असेल की नाही माहीत नाही मोबाईल, त्यासाठी हे दोघी रेडी झाले ते. यशविका रवी लाईन खूप आहे. ती पण लाईन पण समोर मंदिर आहे बघा. तिथे तसं आपल्या इथून जायचं लाईनवर. यशविकाला म्हणून गेलं तर लेफ्ट म्हणून लाईनीला लागून. लाईन खूप आहे. खूप किती वेळ लागतो दर्शनाला. बसून दर्शन घेऊ. जेवढं मोबाईलवर दाखवता येईल तेवढं दाखवतो. चला ब्रिजवर आपल्याला जायचं आहे त्या बद्री विशाल जाऊया. मासा इथून परत जाऊन लाईनला लागायचं. ते मंदिर आपलं बद्रीनाथ.